हरी माऊली जय हरी. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये 20व्या नंतर आम्ही दोघं तुमचं भरभरून स्वागत करतो. 20व्या पूर्वी मी माझा मुलगा चैतन्य आहे ना त्याला जेवणाच्या सिस्टीम बद्दल सांगत होतो. पण तुला सांगतो चैतन्य, ह्या अख्ख्या वारीमध्ये सगळं सिस्टीम मध्ये काम चालतं. वारीमध्ये सकाळच्या चहापासून न्याहारीपासून दुपारच्या जेवणापर्यंत व्यवस्था असते. आता हेच बघ ना, सकाळी 4 वाजल्यापासून हे चहाचं वाटप सुरू आहे. एक माणूस ग्लास देतो, दुसरा हातात घेतो, तिसरा त्याच्याकडे देतो, मग ती माऊली भरते आणि त्या माऊलीला देते. सगळं कसं सिस्टमॅटिक असतं. वा बाबा, खरंच कमाल आहे हे सगळं. पण बाबा काय आपल्या हे एवढ्या प्रवासात मी पाहिलं की कितीतरी ठिकाणी वारकऱ्यांना मोफत जेवण दिलं जातं. बरोबर. पण हे वेगळं जेवण बनवायची आवश्यकता काय आहे? अरे वेड्या, दिंडीमध्ये चालणारे वारकरी आहेत का नाही त्यांच्यासाठी मोफत जेवण आहे. पण दिंडीच्या बाहेर चालणारी सगळे वारकरी माऊली आहेत, त्यांच्या जेवणाचं काय? म्हणून मग ते ज्या गावात न जातील त्या गावातले गावकरी त्यांना प्रेमानं जेवू घालतात. काही स्वयंसेवी संस्था आहेत ते त्यांना जेवू घालतात. म्हणून ही जेवणाची व्यवस्था असते. पण बाबा तुम्हीच तर म्हणता ना एका एका दिंडीमध्ये हजारो लोक आहेत. मग त्या सगळ्यांचं जेवण होतपर्यंत किती वेळ जात असेल? अरे बाबा वेळ जातो, पण त्या ज्या दिंडी आहेत त्या तळावर थांबताना ती जागाच बघून थांबतात ना. म्हणजे 1000 माणसं जिथं थांबतील तिथं दिंडी थांबते. आणि संपूर्ण तळावरती कमीत कमी 100 तरी तंबू ठोकलेच गेले पाहिजे. अशा तळावर सगळी माणसं थांबतात. बापरे बाबा, म्हणजे हे सगळे लोक एकसाथ जेवायला बसतात? नाही, एकत्र जेवायला नाही बसत. ज्या बायका असतात ना, बायका माऊली, त्या पहिल्यांदा जेवायला बसतात आणि त्या उठल्या का मग पुरुष माऊली जेवायला बसतात. अरे बाबा, ही सिस्टीम वेगळी आहे. ते बघ तिकडे एक माऊली आहे, ते अन्नदानाचं काम करतात. आपण त्यांच्याशी बोलू ना. जय हरी माऊली जय हरी. जय हरी. जय हरी माऊली जय हरी जय हरी जय हरी. माऊली, आम्ही बघितलं तुम्ही अन्नदानाचं काम करता. अन्नदान म्हणजे एवढं पुण्यकर्म तुम्ही करता. वारकऱ्यांना अन्नदान, चहा वाटप सगळं चाललंय. तुम्हाला हे असं करायची बुद्धी कशी काय आली आणि कसं काय वाटलं का बा आपण अन्नदान करावं? मी असंच एक 16-17 वर्षापूर्वी माऊलींच्या दर्शनाला आलो होतो. कुठे आला होता तुम्ही? वाल्ल्या गावामध्ये. म्हणजे तुम्ही वाल्ल्यातले नाही? नाही ना, आम्ही तुमचं गाव कुठचं? आमचं पुणे गाव. तुमचं गाव पुणे. मग तुम्हाला वाल्ल्यामध्ये चहा वाटप करावं असं का वाटलं? वाल्ल्यामध्ये माऊलींच्या दर्शनाला आलो त्यावेळी मी एका गाडीवर चहा पित होतो. बरं. तर तिथं 7-8 माऊली आले आणि आम्हाला म्हणले माऊली चहा पाजा ना. तर माझे मित्र बी होते संगत. तर म्हणलं प्या ना प्या म्हणून एक 7-8 माऊलींना आम्ही चहा पाजला. अजून त्यातून 5-6 माऊली अजून आले, त्यांना बी आम्ही चहा पाजला. आणि असंच आम्ही तिथनं निघता म्हणलं आपण बी पुढच्या वर्षी इथं चहा वाटप करायचं. या गावामध्ये तुमच्याकडे चहा मागितला. हो. तुम्हाला असं वाटलं का आपण आता चहा वाटप माऊलींना करावं? हो, हे असं आम्ही मनाशी बोललो. पण बुद्धी दिली त्या माऊलीनी, विठ्ठलानी. बरोबर. की पुढच्या वर्षी मग आम्ही असं चहा वाटप करण्याकरता आमच्या मंडळाचे कार्यकर्ते घेऊन आलो. आमचे भाऊ बी होते संगत, भाचे पुतणे होते. पण मग हा जेव्हा विचार तुमच्या मनात आला, जेव्हा मनात आला की आता माऊलीने बुद्धी दिली आपल्याला चहा वाटपाची, तेव्हा तुम्ही घरच्या लोकांना बोललात? नाही, घरच्या लोकांना म्हणजे आमचे मोठे भाऊ आहेत विजय कोल्हापुरे, त्यांना मी सांगितलं. ते काय म्हणाले? चांगली गोष्ट म्हणले, तुला जे योग्य आहे ते तू कर. वा वा वा. आणि त्यामुळे तुम्हाला वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा योग आला. हो. आणि आम्हाला तुम्हाला भेटण्याचा योग आला. हो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. खरोखर तुम्हाला सांगतो, विठुरायाच्या ज्ञानेश्वर माऊलीची वेगळीच कला आहे. आणि आमचं नशीब, आम्ही या वारीमध्ये फिरतो आणि असे वारकरी आम्हाला भेटतात. काय सुंदर वास येतोय वाड्याचा म्हणून तुम्हाला सांगू, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आता पटकन एक घोट चहाचा तिकडचा आणि वाड्याचा घास घ्यावा आणि लगेच तुमच्या भेटीला यावं. पण तुम्ही पाहत राहा, कुठेही जाऊ नका. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.